काही कृती. पण हिंदू धर्म जो आहे तो खूप सखोल धर्म आहे. थोडं स्वतःविषयी स्तुती म्हणून सांगायचं नाहीये, पण स्वतःची एक परंपरा काय आहे ते सांगणं गरजेचं आहे. मी स्वामी विवेकानंदांच्या प्रखर निस्वार्थ देशभक्ती राष्ट्रभक्तीच्या परंपरेतला संन्यासी आहे, ज्यांनी गुरुच्या आज्ञेनुसार गंगेच्या काठावर स्वतःच्या हाताने स्वतःचं श्राद्ध केलं, स्वतःचं पिंडदान केलं आणि स्वतःचा दशक्रिया विधी केला. आणि आता जीवनाचं एकच ध्येय आहे, ते म्हणजे नाशिक कल्याण. एकच ध्येय आहे नाशिक भक्ती. एकच ध्येय आहे नाशिक सेवा, नाशिक प्रेम. जसं सुरुवातीला म्हणालो की बऱ्याच लोकांसाठी धर्म म्हणजे एक कर्मकांडाचा विषय राहिलेला आहे, पण ऋषी मुनींचा जो धर्म आहे तो बाजाराच्या धर्मापासून फार भिन्न धर्म आहे. नासाचे सायंटिस्ट, मोठे मोठे जे वैज्ञानिक आहेत, ते या हिंदू धर्माचं सखोल अध्ययन करत असतात. रामाचं जर चरित्र, त्याचं जर नीट आकलन झालं तर जीवनामध्ये कधीही तुम्ही विचलित होणार नाही. दिगंबरा, ज्याचं अंबर, ज्याचे कपडे हे दिशा आहे, जो अनंत आहे तो दिगंबर. ज्याच्या जीवनामध्ये अनंतत्व आहे तो कधीही विचलित होणार नाही. प्रभू रामचंद्र हे पॉवर बँकचं काम करत असतात. कृष्ण हे पॉवर बँकचं काम करत असतात. ऊर्जा जीवनामध्ये निर्माण होते. प्रभू रामचंद्रांचं जे वर्णन येतं, प्रसन्नताम यानगत अभिषेकतः तथा न ममलो वनवास दुःखतः मुखांबुज श्री रघुनंदनस्य मे सदास्तु सा मंजुल मंगल प्रदा. जे प्रभू रामचंद्र राज्याभिषेक होणार म्हणून उत्तेजित होत नाही आणि वनवास झाला म्हणून विचलित होत नाही. आम्ही राम म्हणजे फक्त पूजा करतो नाही, राम इज व्हेरी क्रिएटिव्ह. ते जंगलात सुद्धा क्रिएटिव्ह असतात, जंगलात सुद्धा सृजनात्मक असतात. माकडांना घेऊन त्या काळची जी सुपर पॉवर आहे लंका, त्याला आव्हान करतात. म्हणजे वर्तमान काळातली अमेरिका म्हणू शकता. अमेरिकेला, त्या काळच्या अमेरिकेला आव्हान केलं रामाने. ते कोणाच्या बळावर? अनस्किल्ड लेबर, कौशल्य ज्यांच्यामध्ये नाही अशा लोकांना घेऊन रावणाच्या साम्राज्यावर आक्रमण केलं. तर पदोपदी प्रत्येक ठिकाणी हेच सांगावंसं वाटतं की हिंदूंनी स्वतःचा हिंदू धर्म फार सखोल समजून घ्यावा. देवाच्या कृपेने देवानी माझ्या माध्यमातून त्र्यंबकेश्वरच्या जवळ स्वामी विवेकानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बनवून घेतलं. श्री रामकृष्ण आरोग्य संस्थांची जी सेवा कार्य चालतात त्याच्यामध्ये आहे स्वामी विवेकानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, जे जवळपास 20 कोटीचं हॉस्पिटल आहे. पैसे कमावण्यासाठी ते हॉस्पिटल तयार केलेलं नाही. बाहेर जी लूट चाललेली आहे ती लूट कुठेतरी थांबावी, त्यासाठी त्या हॉस्पिटलचं निर्माण झालेलं आहे. मेहर सिग्नलवर कलेक्टर ऑफिसच्या बाजूला विवेकानंद इन्स्टिट्यूट, त्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून समाजामध्ये रोजगार निर्माण केला जातो. वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग दिले जातात. तपोवनामध्ये स्वामी विवेकानंद बेघर निवारा सेवाश्रम आहे, जिथे जे बेघर लोक असतात त्यांना आम्ही रात्री 12 ते 4च्या दरम्यान महिन्यातून 2दा मोहीम चालवतो. पोलीस डिपार्टमेंटच्या मदतीने आणि मनपाच्या मदतीने, आणि त्यांना त्यांची राहण्याची आणि खाण्याची आरोग्याची व्यवस्था घेत असतो. हे सर्व सांगायचं कारण एवढंच की आपली जी पूजा आहे ती मनुष्यापर्यंत पोहोचली पाहिजे. भविष्यात आपण संपर्कात राहू. आपल्या धर्माचा जो वैज्ञानिक अधिष्ठान आहे ते प्रत्येकाने समजून घ्यावा, हा माझा प्रयत्न असतो की जीवनाला समजून घ्या. हिंदू धर्म अद्भुत गोष्ट आहे. हिंदू धर्म म्हणजे केवळ काही कर्मकांड नव्हे, हिंदू धर्म म्हणजे ऊर्जेचा स्रोत आहे. तर आपण पुन्हा भेटूया. आपली भेट नक्कीच होईल. नाशिकमध्ये मी फिरतच असतो, वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो.
कुठेही दिसलो तर नक्कीच भेटा. आणि खूप छान गायन करतायत. मीराबाईला भजनाच्या माध्यमातून कृष्णाची प्राप्ती होते. म्हणजे दृष्टी जर व्यवस्थित असली तर कृष्णाची प्राप्ती होते. आणि केवळ जर वृक्ष हृदयाने जर गायन केलं तर धन प्राप्त होतं, पण त्या प्रेमाची प्राप्ती होत नाही. त्यामुळे जे अंतःकरण आहे, अंतःकरण त्या भगवंताशी एकदा जुळलं की आतमध्ये जी ऊर्जा निर्माण होते, त्या ऊर्जेचा अनुभव घेण्यासारखा असतो. एक तरी ओवी अनुभवावी. माझे जे विद्यार्थी आहेत, जे आज IAS आहे, IPS आहे, IRS आहे, IIT पास आउट आहेत, कलेक्टर आहेत, SP आहेत, पृथ्वीच्या पाठीवर क्वचितच देश असेल की जिथे माझा विद्यार्थी नाही. त्यांच्यामध्ये फक्त ही जी देशभक्तीची ऊर्जा, धर्माची ऊर्जा, ती जागृत करण्याचाच नेहमी प्रयत्न राहिलेला आहे. आपण संपर्कात राहू. पुढेही मला एका कार्यक्रमासाठी जायचं आहे. असंच वाटलं जाताना की थोडा आपल्याशी संवाद साधावा. जीवनदायी संवाद, नाशिक हित संवाद, नाशिक कल्याण संवाद. आपल्याला काय पाहिजे आहे? आपण इतकं धर्म करत असून सुद्धा नाशिकमध्ये ड्रगचा कारखाना अस्तित्वात येतो, हे आपलं अपयश आहे, नाकारता येणार नाही. या देवभूमी नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. त्यामुळे तुम्हाला सज्जन, सक्रिय व्हावं लागेल. योद्धा असला पाहिजे. सज्जनांचं मौन आणि सज्जनांची निष्क्रियता हे दुर्जनांसाठी शक्तिवर्धक टॉनिकचं काम करत असते. त्यामुळे सज्जनांनी जागृत होणं फार फार गरजेचं आहे. नाहीतर येणाऱ्या काळामध्ये नाशिकची भयंकर बिकट अवस्था होणार आहे. हे तुम्हाला आत्ता कळणार नाही. नाशिकमध्ये बऱ्याच ठिकाणी ड्रग्ज विकले जात आहेत. मी केवळ इथे भाषण देण्यासाठी आलेलो नाहीये. मी इथे उभा होतो जेणेकरून 2 शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवावे. व्याख्यान देण्यासाठी, प्रवचन करण्यासाठी, उपदेश करण्यासाठी आलेलो नाही. तुम्हाला जागृत करण्यासाठी आलेलो आहे. जेणेकरून हे छोटी छोटी जे मुलं आहे ना, त्यांचं भविष्य सुरक्षित राहावं. आणि ते सुरक्षित राहू शकते जेव्हा नाशिककर जागृत होईल स्वतःच्या चैतन्याच्या प्रती. ओम शांती.